वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 13वा असणारा अध्याय आणि त्या ठिकाणी 19वा असणारा श्लोक आपण कालच्या पाठामधून पाहिला. प्रकृतीं पुरुषंचैव विद्यनादि उभावपै विकारांश्च गुणांश्चैव विद्ये प्रकृती संभवान. अशा प्रकारे हे प्रकृती आणि पुरुष हे काय आहे, हे अनादि कालापासून आल्यापासून विकारांश्च गुणांश्चैव अशा प्रकारे हे प्रकृतीचे असणारे हे जे विकार आणि हे गुण सुखदुःख आदी अथवा हे पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त अहंकार हे जे काय आहे, या सगळ्यांना काय, हे सर्वच्या सर्व कोणापासून विद्ये प्रकृती संभवान, त्या प्रकृतीपासून ह्या सर्वाची काय झाली आहे, निर्मिती झाली आहे. म्हणजे संपूर्ण हे जगत जे आहे हे काय आहे, हे त्रिगुणात्मिका माया. त्या त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारे हे सगळे गुण आणि विकार, या संपूर्ण गुण आणि विकारांची निर्मिती या त्रिगुणात्मिका मायेच्या द्वारे होऊन त्यांना भोगणारा भोगता या ठिकाणी या शरीरामध्ये जीव स्वरूपाने अंतःकरण उपाधीशी एकत्रित होऊन तो जीवस्वरूपाने या सर्व सुख दुःख मोह हे जे आहे सगळ्यांचा उपभोग घेत असतो. आणि म्हणजे अशा प्रकारे पुन्हा त्याचा असणारे विशेष व्याख्यान किंवा म्हणजे नक्की प्रकृती म्हणजे नक्की काय, गुण म्हणजे काय, विकार म्हणजे काय हे पुन्हा समजून सांगण्यासाठी की याला गुण म्हणतात, याला विकार म्हणतात, आणखी त्याचं विश्लेषण या 20व्या श्लोकाच्या माध्यमातून करतात. म्हणून 20व्या श्लोकात असणारा उपोद्घात के पुनः ते विकाराः गुणाश्च प्रकृती संभवाः इत्याह. के प्रकृतीपासून हे संपूर्ण प्रकृती म्हणजे माया जे आहे त्या मायेपासून प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुण व विकार कोणते. मग कोणते प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुण म्हणजे नक्की काय घ्यायचं, विकार म्हणजे या शब्दाने नक्की काय ग्रहण करायचं, या दोन्हीचा असणारा अर्थ की गुण म्हणजे हे, विकार म्हणजे हे, हा 20व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून अशा प्रकारे 20व्या श्लोकामधून सांगतात, काय म्हणतात, कार्य करणकर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य करणकर्तृत्वे, कार्यकारण कर्तृत्व म्हणजे कार्य म्हणजे हे शरीर, त्याला आपण काय म्हणतो कार्य. आणि करण म्हणजे ज्याच्या द्वारे, इथं शरीर असून उपयोग नाही, शरीराचे व्यवहार करण्याच्या कुठलीही वस्तू जी आहे त्या वस्तूच्या जे व्यवहार असतात ते काहीतरी कुणाच्या तरी सहाय्याने होत असतात. मध्य काहीतरी आहे म्हणून त्याला काय म्हणतात करण, मध्य याच्या सहाय्याने. नुसतं शरीर असून उपयोग नाही, शरीर आहे पण ज्ञानेंद्रिय नाही, पंचकर्मेंद्रिय नाही, मग कसं काय तो काय करणार, मग ते शरीर नाही होत मध्ये. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्याच्या द्वारे या संपूर्ण शरीराचे व्यवहार होतात त्यांना आपण काय म्हणतो द्वारे. म्हणून त्या तृतीया विभक्ती करता कर्म करण से के द्वारा. व्याकरणाच्या भाषेमध्ये सांगायचं जातं त्या ठिकाणी पहिला प्रथमा करता, द्वितीया असणार कर्म, तृतीयाच्या द्वारे, या सगळ्यांच्या द्वारे पंच ज्ञानेंद्रिय असेल, पंचकर्मेंद्रिय असेल, यांच्या द्वारे त्या विषयांपर्यंत जाऊन त्यांचा उपभोग घेण्याची शक्ती त्या ठिकाणी होत्या. म्हणजे च्याद्वारे, कर्णच्या द्वारे म्हणजेच काय, म्हणून अशा प्रकारे कार्य हे शरीर आहे पण तो नुसतं शरीर काय करू शकणार नाही. म्हणून त्या शरीराला अपेक्षित इंद्रिय जे आहेत की ज्यांच्या द्वारे हा संपूर्ण व्यापार होतो म्हणून त्यांना करण असं म्हटलं. म्हणून त्या ठिकाणी म्हणून कार्य करण कर्तृत्वे, कार्य म्हणजे शरीर, किरण म्हणजे करण म्हणजे सर्व इंद्र यांच्या कर्तृत्वाविषयी वरील प्रकृती. म्हणजे अशा प्रकारे या दोघांच्या विषयी वरील प्रकृती काय निमित्त सांगितली जाते. म्हणजे ह्या दोघांच्या द्वारे प्रकृती मग काय करते, या दोघांच्या द्वारे शरीर आणि इंद्रियांच्या द्वारे काय करते, तर त्यांच्या द्वारे ही प्रकृती
पुरुष सुख दुःखानाम, त्या ठिकाणी असणारा कोण? पुरुष म्हणजे म्हणजे क्षेत्रज्ञ जीव. ह्या त्याच्या व्याख्या केल्या. या ठिकाणी ज्यावेळेस तो आला त्या अंतःकरणाशी, अंतःकरण उपाधीशी त्याच्या संयोग ज्या वेळेस झाला त्यावेळेस काय झालं? तोच असणारा आत्मा या ठिकाणी जीवाशी, जीवात्मा, जीवती अस्मिन् शरीरे इति जीवात्मा, या शरीरामध्ये, या शरीराच्या अनुषंगाने त्याने काय केलं? त्याचं जीवन आरब्ध केलं, म्हणून तो जीवात्मा. म्हणून सांगितलं तो काय करतोय? त्याचप्रमाणे तो सुखदुःखानाम, या शरीरामध्ये हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय विषयांशी संयोग पावल्यानंतर जे काय अनुभव अंतःकरणाला किंवा अंतःकरणामध्ये निर्माण होतात त्यांचा भोगता कोण? ता या ठिकाणी असणारा हा जीवात्मा. मग तेच सांगितलं म्हणजे काय? त्याचप्रमाणे काय? सुखदुःखाना म्हणजे सुखदुःखांच्या भोक्तृत्वाविषयी त्यांना भोगणारा कोणतरी पाहिजे. शरीर जड आहे वास्तविक, परंतु त्यांना भोगणारा काहीतरी त्या ठिकाणी असणारी चेतन वस्तू त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या शरीराच्या द्वारे निर्माण झालेले भोग त्यांना भोगणारा तो जीवात्मा या शरीरामध्ये असताना तो काय करतोय? तो सुखदुःखांच्या भोक्तृत्वाविषयी कोण? तोच पुरुष, ज्याला प्रकृती आणि पुरुष. पुरुष शब्दाची या ठिकाणी म्हणजे व्याख्या काय होईल? या ठिकाणी असणारं क्षेत्रज्ञ स्वरूप अथवा जीव स्वरूप. तो काय सांगितला? तो निमित्त सांगितला जातो. म्हणजे या ठिकाणी असून हे सगळे उपभोग जे आहे, ह्या उपभोग कोण घेतो? तर या ठिकाणी असणारा अंतःकरण उपाधीशी संयोग पावलेला असणारा तो जीवात्मा या शरीराच्या द्वारे केले जाणारे संपूर्ण कार्य किंवा शरीर आणि इंद्रियांचा विषयानंतर निर्माण होणारं काय सुख दुःख या सर्वांचा अनुभव घेणार तो भोगता. म्हणून या ठिकाणी सांगितला जातो, पाहू काय म्हणतात आचार्य अधभाष्य. आचार्य म्हणतात कार्य, काय कार्य आहे ती? कार्य करण कर्तृत्वे. कार्य म्हणजे शरीर, करणाने तस्थाने त्रयोदश काय? देहारंभकानि भूतानि पंच विषयाश्च प्रकृतिसंभवाः विकाराः पूर्वोक्ताः यः कार्यग्रहणेन गृह्णन्ते मनाश्च प्रकृतिसंभवाः सुखदुःखमोहात्मकाः करणाश्रयत्वात् करणग्रहणेन गृह्यन्ते तेषां कार्यकरणानां कर्तृत्वम् उत्पादकत्वं यत्तत् कार्यकरणकर्तृत्वं तस्मिन् कार्यकरणकर्तृत्वे हेतुः कारणम् आरम्भकत्वेन प्रकृतिः उच्यते एवं कार्यकरणकर्तृत्वेन संसारस्य कारणं प्रकृतिः. अशा प्रकारे कशा प्रकारे प्रकृती या संसाराचं कारण आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. काय म्हणतात? कार्यकरण कर्तृत्वे. कार्यकरण कर्तृत्व म्हणजे कार्य म्हणजे शरीर. शरीराला काय म्हणतो आपण? कार्य. ते काय? ते असणाऱ्या सगळ्या कर्मांचा असणारा परिपाक. म्हणून त्या ठिकाणी ते काय? ते कार्य म्हणजे शरीर आणि कर्ण म्हणजे शरीराच्या ठिकाणी असलेली काय? काय नुसतं शरीराच्या ठिकाणी काय? कर्ण स्वरूपाने तर शरीराच्या ठिकाणी असणारी पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय की ज्याने संपूर्ण हे व्यवहार होता. नुसते विषय जरी असले तरी त्या विषयांना भोगणारा किंवा त्या विषयांचं ज्ञान घेण्यासाठी काहीतरी वस्तू अपेक्षित आहे. मग डोळे असेल तर पाहू शकतो, कान असेल तर ऐकू शकतो, म्हणून ते कर्ण झाले. त्याद्वारे हा जो संपूर्ण व्यवहार होतोय प्रकृतीमधला हा ह्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांच्या सहाय्यानेच हा संपूर्ण व्यवहार होत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कर्ण म्हणजे शरीराच्या ठिकाणी असलेली काय? म्हणून 5 कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, त्यानंतर मन बुद्धी अहंकार, हे सगळं जे काय आहे या 13 देहाला उत्पन्न करणारी भूते. अशा प्रकारे हे जी 13 तत्व आहे यांना काय? या 13 तत्वाने निर्माण होणारी उत्पन्न करणारी भूते. मग ती काय करतात? ती उत्पन्न करणारी भूते म्हणजे त्या शरीराला उत्पन्न केल्यानंतर हे करणांच्या द्वारे काय होतं? आणि शब्द स्पर्श रूप रस गंध हे काय झाले? या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय विशेषतः ज्ञानेंद्रिय यांचे असणारे काय? हे पंचविषय झाले. श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राणम.
इथे पंचज्ञानेंद्रियाणी, त्यांचे त्यांचे असे दिसणारे विषय. मग काय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मग हे काय करतात? ही संपूर्ण इंद्रिय काय? ही असणारी इंद्रिय त्या विषयांना, हे त्यांचे विषय आणि पूर्वनिर्दिष्ट प्रकृती संबंधी विकार हे सर्व या ठिकाणी कार्यशब्दाने विवक्षित होते. कार्यशब्दाने मग काय काय झालं? कार्यशब्दाने या ठिकाणी हे संपूर्ण पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त अहंकार आणि त्यांचे असणारे विषय, हे सर्वच्या सर्व जे आहे, हे सर्वच्या सर्व काय झालं? या ठिकाणी विकार हे सर्व कार्य या ठिकाणी कार्यशब्दाने विवक्षित आहे. म्हणजेच यांचा कार्यशब्दामध्ये अंतर्भाव होतो. हे आता सगळे जे काय सांगितलेले आहे या सगळ्यांचा कार्य या शब्दामध्ये अंतर्भाव होतो. कोणाकोणाचा? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त अहंकार, शब्द रूप स्पर्श रूप गंध हे विषय, या सगळ्यांचा कार्य या शब्दाने काय ते हे सगळ्यांची तोंड ओळख होऊन जाते. पुढे काय म्हणतात? या आणि हे सर्व या ठिकाणी कार्यशब्दाने विवक्षित आहेत. म्हणजेच यांचा कार्यशब्दामध्ये अंतर्भाव होतो. त्यानंतर सुख, दुःख, मोह. त्यानंतर काय झालं? त्यानंतर सुख, दुःख, मोह, लोभ हे जे त्यानंतर आहे हे सर्वच्या सर्व सुख दुःख मोह रूप प्रकृती संभव हे काय? यांचा असणारा विषयांशी संयोग झाल्यानंतर म्हणून प्रकृती संभव. सगळी भाषा सगळं काय विषय, काय विषय अत्यंत सोपा आहे. पण शब्दांमध्ये ज्यावेळेस शास्त्रीय शब्दामध्ये व्याख्या करायची झाली तर काय करायला लागतं? ते तसेच्या तसे त्यांच्या असणाऱ्या शब्दांचे अर्थ काढायला लागतात. म्हणून काय? म्हणून या ठिकाणी काय झालं? सुख, दुःख, मोहरूप प्रकृती संभव गुण करणांच्या म्हणजे इंद्रियांच्या आश्रयाला असल्यामुळे हे सगळे जे काय आहे कोणाच्या द्वारे? इंद्रियांच्या आश्रयाने. म्हणजे आता असं सांग, कर्ण म्हणजे इंद्रिय, इंद्रियांच्या आश्रयाने सुख, दुःख, मोहरूप प्रकृती संभव गुण काय? करणांच्या म्हणजे इंद्रियांच्या आश्रयाला असल्यामुळे सगळे इंद्रियांच्या आश्रयाने हे व्यवहार होत आहेत. हे कोणाच्या आश्रित होत आहेत व्यवहार? हे असणारे पंचज्ञान. कुठे जायचं म्हटल्यावर काय? पायाची गरज आहे, उचलायला हाताची गरज आहे. अशा प्रकारे हे असणारे पंच कर्मेंद्रिय आणि त्यानंतर हे ज्ञानेंद्रिय यांच्या सहाय्याने काय होत आहे? हे संपूर्ण जगतामधले व्यवहार होतात. तेच या ठिकाणी सांगितलं. म्हणजेच काय? सुख, दुःख, मोहरूप प्रकृती संभव गुण जे आहेत हे करणांच्या म्हणजे इंद्रियांच्या आश्रयाला असल्यामुळे त्यामुळेच हे जे काय आहे सुख दुःखादी त्यांचा संयोग झाल्यानंतर इंद्रियांचा विषयांशी झालेला संयोग आणि त्यानंतर यांची निर्मिती लगेच होत नाही. ज्यावेळेस एखादी वस्तू गुलाबजाम गोड वाटल्यानंतर काय होतं? मोह निर्माण झाला. अरे अजून एक दिला असता बरं झालं असतं. एकाच गुलाबजामामध्ये मला शांती करायला लागतं, म्हणतात ते भात झालं आता एवढं नाही, अजून एक द्या. मोह निर्माण झाला. म्हणजे काय झालं? विषयांशी असणारा इंद्रियांचा कोणाचा? जिव्हेचा संयोग झाल्यानंतर छान वाटलं. मग मन काय म्हणतंय? अजून एक पाहिजे. आतमध्ये अंतःकरण अजून घ्या मागून. अशा प्रकारे असणारा हा संयोग जो आहे हा संयोग काय करतो? मग सुख दुःख मोहरूप जे आहे याच्यामध्ये हा काय करतोय? हा यांना निर्माण करण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे सुख दुःख मोहरूप प्रकृती संभव गुण करणांच्या इंद्रियांच्या आश्रयाला असल्यामुळे करण शब्दाने त्यांचा निर्णय होतो. त्या कार्यकरणांचे जे कर्तृत्व, काय कर्तृत्व म्हणजे उत्पादकत्व, ते कार्य करण कर्तृत्व, ते कार्य आणि करण शरीर आणि इंद्रियांच्या द्वारे काय होतंय? उत्पादकत्व. म्हणजे काय मत? उत्पादकत्व त्या कर्तृत्वाचे उत्पादकत्व या नाताने प्रकृती हे कारण आहे. या सर्वांचं प्रकृती काय करते? या सर्वांना कार्य करणं, यांचं निर्माण अथवा त्यांचं असणारं कार्य करणं या नाताने या उत्पादकत्व कार्यकरणत्व होय. या कर्तृत्वाचे उत्पादक या नाताने प्रकृती हे कारण होय असे म्हटले आहे. या सगळ्याला प्रकृती कारण. याप्रमाणे अपरा प्रकृती शरीर इंद्रियांची उत्पादक असल्यामुळे संसाराचे कारण आहे. अपरा प्रकृती, परा आणि अपरा प्रकृती सांगितली. मग अपरा प्रकृती काय? या सगळ्यांच्या अनुषंगाने परा बाजूला ठेवा, जीवात्मा बाजूला थोडा वेळ ठेवा त्या ठिकाणी.
परंतु ही असणारी अपरा प्रकृती ही काय करते, या सगळ्यांचं कशाचं कार्य करणं, संघाताचं कार्य म्हणजे शरीर आणि हे इंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मनबुद्धी चित्त अहंकार आणि त्यांचे असणारे विषय, या सर्वांना कोण कारण, या सर्वांचं मूलभूत कारण तेच सांगितलं, अपरा प्रकृती. अपरा जी प्रकृती आहे ही अपरा प्रकृती शरीरेंद्रियांची उत्पादक असल्यामुळे संसाराचे कारण कोण, तर ही अपरा स्वरूपाची असणारी प्रकृती यांच्याद्वारे संसाराचं कारण होते. त्यानंतर कर्ण शब्दाने काय म्हणतात, त्यानंतर असणार आचार्य पुन्हा म्हणताय कार्यकरण कर्तृत्वे इत्यस्मिन् पाठे कार्यम यत्तस्य परिणामः तत्तस्य कार्यं विकारः विकारिक कारणं तयोः विकार विकारिणोः कार्यकरणयोः कर्तृत्वे इति तानि एव कार्यकरणानि उच्यन्ते. अथवा षोडशका विकाराः कार्यं सप्त प्रकृतिविकृतयः कारणं तेषां कर्तृत्वे हेतुः प्रकृति उच्यते. आरम्भकत्वेन एव पुरुषस्य संसारस्य कारणं यथा स्यात् तथा तत् उच्यते. पुरुषः म्हणजे जीवः, क्षेत्रज्ञः, भोक्तः इति पर्यायः. सुखदुःखानां भोग्यानां भोक्तृत्वे उपलब्धृत्वे हेतुः उच्यते. की अशा प्रकारे पुन्हा आता थोडंसं बदलून आता सांगतात. काय म्हणतात, कर्ण या आता त्या कार्य कर्ण आहे, परंतु इथं कर्णाच्या ऐवजी हे काय म्हणतात, आता कारण हा शब्द घेऊ थोडासा आता वेगळ्या प्रकारे व्याख्या करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चाललाय त्यांचा. काय म्हणतात, कर्ण या शब्दाच्या जागी कारण असा पाठ आढळतो. कार्यकरण कार्य कारण असा पाठ आढळतो काय काय ठिकाणी असं त्यांना म्हणायचं. म्हणून तेच या ठिकाणी आता म्हणतात कर्ण या शब्दाच्या जागी कारण असा पाठ आढळतो, तो घेऊन आता अर्थ करतात. आणि अशा प्रकारे तो घेऊन आता या ठिकाणी कारण या शब्दाचा, कर्ण शब्दाने इंद्रिय, परंतु कर्ण हा शब्द नाहीये ते म्हणतात. मग काय, कारण हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि त्या कारण हा शब्द घेऊन आता पुढचा व्यवहार करतात. तो घेऊन आता अर्थ करतात ज्याचे ज्याचे कारणाचे जे रूपांतर ते त्या कारणाचे कार्य किंवा विकार हो. ज्या कारणाचे जे रूपांतर जे होतं ते त्या कारणाचे कार्य, बरोबर, कारणापासून कार्याची उत्पत्ती, अलग लक्षात. आणि म्हणून ते त्याचं कारण झालं. काय झालं, मृत्तिकेपासून मृत्तिका कारण झाली. कशाची, घटाचं कार्य काय, घट, मृत्तिका कारण, कारणापासून कार्याची उत्पत्ती होते. हे सगळं आता शास्त्रीय डेफिनेशन चालू झालं. ज्यांचे कारणाचे जे रूपांतर ते त्यांचे कारणाचे कार्य किंवा विकार किंवा त्याच्यापासून झालेला विकार, मृत्तिकेपासून निर्माण झालेला विकार, त्याच्यामध्ये कोणता घट, अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्थ घेऊ शकतो. किंवा विकार होय ज्याच्यापासून तो विकार उत्पन्न होतो, विकाराने जे युक्त होते ते कारण होय. आणि म्हणून ज्याच्यापासून मृत्तिकेपासून घटाची निर्मिती, म्हणून ज्याच्यापासून तो विकार उत्पन्न होतो, विकाराने जे युक्त असते ते कारण होय. विकाररूप कार्य आणि विकाररूप कारण ह्यांच्या कर्तृत्वाविषयी अपरा प्रकृतीच हेतू आहे असे इथे समजावे. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी कार्य आणि कारण हे संपूर्ण जगताचं असणार. कारण काय, तर प्रकृती, तिच्यापासून या संपूर्ण जगताची कार्यस्वरूप जगताची निर्मिती झाली असं या ठिकाणी समजावं. असा थोडीशी वेगळ्या कारण या शब्द, कारण काय, या सगळ्याचं मूलभूत हे जगत आहे संपूर्ण. या सृष्टीचं मूलभूत कारण काय, आता कारण सोडून द्या, मग कारण काय, या संपूर्ण जगताचं कारण मूल प्रकृती. बस इथं या आणि थांबा. आणि म्हणते ते कारण होय विकाररूप कार्य आणि विकाररूप कारण. या ठिकाणी काय, विकाररूप कार्य आणि विकाररूप कार्य कारण यांच्या कर्तृत्वाविषयी. या ठिकाणी हे जे काय आपण संपूर्ण कार्यकरणादी विकार पाहत आहोत, या संपूर्ण कार्यकरणादी विकार कर्तृत्वाविषयी अपरा प्रकृतीच हेतू आहे. या सर्वांना निर्माण करणारी कोण, अपरा प्रकृती म्हणजे कोण, माया. तिच्यापासनं या संपूर्ण जगताची काय झाली, निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे कर्तृत्वाने अपरा प्रकृतीच हेतू समजावे असे समजावे. अथवा 16 विकार. 16 विकार कोणते, आता 16 असणारे हे विकार कोणते, या कशामध्ये या असणाऱ्या संपूर्ण सृष्टीपटलावर कोणा प्रकृतीद्वारे यावेळी कार्याची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यानंतर काय झालं, त्याच्यामध्ये असणारे 16 विकार कोणते. 16 विकार मग ते
पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, नंतर मन, नंतर शब्द स्पर्श रूप गंध, हे आले पंचविषय. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचविषय आणि मन, हे काय झालं, हे 16 घेतले. त्या 16 युक्त प्रकृती अलग म्हणून ते काय, हे संपूर्ण 16 विकार. 16 विकार कोणते, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे कार्य, हे झालं कार्य. त्यानंतर पुढा असणारे 7 कोणते, महत्तत्व, अहंकार आणि सूक्ष्म पंचमहाभूते, यांना प्रकृती आणि विकृती होत, यांना कारण म्हणतात. आणि त्यानंतर असणारं महत्तत्व, मूलाज्ञान, अहंकार आणि सूक्ष्म पंचमहाभूत, त्यांच्या स्वरूपामध्ये असणारी अशी ही प्रकृती आणि हे असणारी ही विकृती, यांना कारण म्हणतात. हे सगळं या संपूर्ण जगताचं काय कारण, असे असणारी पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, आनंद, शब्द स्पर्श रूप रसगंध, त्याच्या व्यतिरिक्त महत्तत्व, त्यानंतर अहंकार, सूक्ष्म पंचमहाभूत, हे असणारे सर्वाचा जो समूह आहे, या सर्वाच्या समूहाला काय म्हणतात, कारण. प्रकृती विकृती म्हणण्याचे कारण पुढील मागच्याला विकार आहे, जे पुढील आहे ते मागच्याचा असणारा विकार या ठिकाणी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून कार्य कारण कर्तृत्वे येथील कार्य करणं या शब्दाने 16 विकार व 7 प्रकृती विकृती यांचा निर्देश केला आहे असे समजावे. त्यांच्या कर्तृत्वाविषयी उत्पादक या नाताने प्रकृतीच कारण होय असे म्हटले आहे. म्हणजे सगळ्यांना सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढं सगळं जे काय व्याख्या झाली, या सगळ्या व्याख्येतून एवढंच सांगायचं आहे, या संपूर्ण जगतामध्ये काय, तस्मात आत्मनः आकाश संभूतः, आकाशापासून पुढे या अध्यक्षेन प्रकृती, तिथनं सुरुवात केली. सूयते सचराचरम, त्या संपूर्ण जगताची निर्मिती केली. मग जगताची निर्मिती कशी केली, आत्मनः आकाश, आकाश वायू, हे पंच, ही असणारी पंच सूक्ष्म महाभूत, त्यानंतर महत्तत्व, अहंकार, मूल अज्ञान, त्या ठिकाणी मी अहंकार भाव, त्यानंतर हे असणारे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे त्यांचे विषय, त्यांना पुन्हा काय जाणणारं, त्या ठिकाणी असणारं मनबुद्धी, हा या सगळ्याचं हे जे काय चाललेलं आहे, म्हणजे सूक्ष्म पंचमहाभूतापासून ते असणारं महत्तत्वापर्यंत या सगळ्यांचा जो समूह आहे. आता चतुर्विंश तत्वोत्पत्ती प्रकारं वक्षामः, पुढे सांगितलं तत्वबोधम, कशा प्रकारे हे प्रकृती या संपूर्ण जगताची निर्मिती करते, तर अशा प्रकारे या 24 तत्वांनी युक्त. आता इथं कसा त्या अनुषंग कुठे मनबुद्धी चित्त अहंकार घेतात, कुठं मन बुद्धी चित्तात काढून टाकतात, अहंकार घेतात, अशा प्रकारे शब्द याच्या कमी जास्त प्रमाणात होतं त्या अनुषंगाने. परंतु त्या या ठिकाणी अशा असणाऱ्या या संपूर्ण चतुर्विंशती तत्वोत्पत्ती प्रकार मोक्षामः या न्यायानं या ठिकाणी या संपूर्ण जगताची निर्मिती कोण करतं, तर या संपूर्ण जगताची निर्मिती या प्रकृतीपासून होते. हे थोडक्यात यांना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे प्रकृती म्हणजेच काय, या प्रकृतीच कारण होय असे म्हणले जाते. म्हणजे या सर्वाला कारण कोण, या जगतामध्ये जे आपण सगळं पाहतो आहोत, त्या सगळ्याचं मूलभूत कारण जर काय असेल तर ते कारण म्हणजे प्रकृती. आता प्रकृती झाली, अपरा प्रकृती अलग लक्षात, म्हणजे काय जड हे झालं. आता त्याच्यानंतर आता पुरुष संसाराचे कारण कसे ते सांगतात. मग यांना भोगणारा कोणतरी अपेक्षित आहे ना, त्याशिवाय संसार चालणार नाही. नुसतं सगळं जड करून ठेवून चालणार का, त्यांचा उपभोग घेणारा, सगळं जरी छानपैकी पदार्थ किती त्या ठिकाणी ठेवले, पंचपक्वान्न जरी ताटामध्ये वाढून ठेवली तरी त्या पंचपक्वान्नाचा आस्वाद घेणाराच जर कोणी नसेल तर काय त्याचा उपयोग. तसं काय केलं प्रकृतीने, हे संपूर्ण सुंदर अशी सृष्टी निर्माण करून ठेवली. छान छान डोंगर, सगळं नद्या वगैरे संपूर्ण छानपैकी सृष्टी निर्माण केली. पण त्याचा आता उपभोग घेणाराच कोण नसेल तर काय करणार. मग सगळं पुन्हा काय, सगळं जड व्यर्थ. आणि म्हणून त्या ठिकाणी काय आता पुरुष संसाराचे कारण कसं, ह्याला या संसाराचं भोगता कोणतरी याचा पाहिजे.
तो जो आहे तो पुरुष या शब्दाने या ठिकाणी सांगितला. आणि म्हणून आता पुरुष संसाराचे कारण कसा ते सांगतात. काय सांगतात? पुरुष, जीव, क्षेत्रज्ञ, भोक्ता हे समानार्थी शब्द होय. लक्षात ठेवा. पुरुष शब्दाने हा अतिशय महत्वाचा वाक्य आहे त्या ठिकाणी. त्याशिवाय आता काय? उत्तम पुरुषस्तु अन्य, हा तो परमात्मा भिन्न आहे. अलग लक्षात. त्याने काय केलं? या संपूर्ण याची असणारी संरचना करून त्या ठिकाणी जीवाला हे सगळं उपभोगायला दिलेले. आणि म्हणून हे जे वाक्य आहे काय? पुरुष, त्याच पुरुषाला आपण जीव इथे म्हणतो. अस्मिन् शरीरे जीवते जीवात्मा, अथवा त्याला क्षेत्र ज्ञानादी, हे क्षेत्र तो जाणतो म्हणून क्षेत्रज्ञ. त्यानंतर तोच काय करतो? पंच ज्ञानेंद्रियानी या ह्या असणाऱ्या पंचविषयांचा तोच कोण होतो? भोक्ता. तोच पुरुष, जीव, क्षेत्रज्ञ, भोक्ता हे सगळे त्याच्या अनुषंगाने सांगितलेले काय? समानार्थी शब्द होय. भोग्य म्हणजे भोगावयास लागणारी. भोग्य म्हणजे काय? म्हणजे तो जो जीवात्मा आहे या ठिकाणी अंतःकरण उपाधीशी मध्ये राहणारा तो काय करतोय? तो भोग्य म्हणजे भोगास लागणारी सुखदुःखे. कशाची? कोण देते त्याला सुखदुःख? प्रकृती. कशाच्या द्वारे? ही पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियांच्या द्वारे काय? त्या विषयांकडे जाऊन निर्माण होणारी. नुसती विषयांकडे घेतात का? तर नाही, गेल्यानंतर निर्माण होणारी जी सुखदुःख आहे. अलग लक्षात. गुलाबजाम पाहिल्यानंतर चांगलं वाटलं आणि त्यानंतर दुसरं काय पिठलं भाकरी पाहिल्यावर नको म्हणतो. म्हणजे सुख आणि दुःख कोणाच्यामुळे? इंद्रिय आणि विषयांमुळे प्राप्त होणारी ही सुखदुःख काय करतोय? भोग्य म्हणजे भोगास लागणारी जी सुखदुःखे त्यांचा उपभोग घडण्यास जीव कारण आहे असे म्हणतात. यांचा उपभोग घेण्यासाठी या ठिकाणी कोण आहे? तर यांचा उपभोग घेण्यासाठी या ठिकाणी जीव म्हणून जे आहे हा जीव या ठिकाणी कारण आहे. कथम पुन्हा? मग तो कसा काय कारण? त्याचं उत्तर पुन्हा देतात. काय म्हणतात? कथम पुन्हा अनेन कार्यकरणकर्तृत्वेन सुखदुःख भोक्तृत्वेन च पूर्व प्रकृती पुरुषयोः संसार कारणत्वम् उच्यते इति अत्र उच्यते. कार्यकरण सुखदुःख रूपेण हेतुफलात्मकं प्रकृतेः परिणाम अभावे पुरुषस्य चेतनस्य असति तद् उपलब्धत्वे कुतः संसारः स्यात्? यदा पुनः कार्यकरण सुखदुःख स्वरूपेण हेतुफलात्मका परिणतया प्रकृत्या भोग्याया पुरुषस्य तद्विपरीतस्य भोक्तृत्वेन अविद्यारूपः संयोगः स्यात् तदा संसारः स्यात् इति. अतः यत् प्रकृतिपुरुषयोः कार्यकरणत्वेन सुखदुःखभोक्तृत्वेन च संसारकारणत्वम् उक्तं तद् युक्तम् उक्तं. कदा पुनः अयं संसार नाम सुखदुःखभोगसंसारः पुरुषस्य सुखदुःखानां संभोक्तृत्वे संसारित्वहिति. की अशा प्रकारे काय म्हणतात? पवता म्हणून काय म्हणतात? कार्यकरण कर्तृत्वेन अथवा कार्यकरण कर्तृत्वाने शरीर आणि इंद्रिय यांच्या अनुषंगाने काय होत आहे? यांच्या अनुषंगाने व सुखदुःख भोग यांच्या अनुषंगाने सुखदुःख भोक्तृत्वाने काय होत आहे? प्रकृती व पुरुष या दोघांना संसाराचे कारण सांगितलेले आहे. कार्य आणि करण या अनुषंगाने या दोघांना प्रकृती आणि सुखदुःखांच्या भोक्तृत्वाने पुरुष, कार्यकरणाच्या अनुषंगाने प्रकृती आणि सुखदुःखाच्या अनुषंगाने पुरुष या दोघांना हे दोन्ही काय झाले? हे दोघंही संसाराचं कारण म्हटले आहे. मग ते कसं म्हणले आहे? त्याचं उत्तर म्हणतो कार्य व करण किंवा कारण सुख दुःख हेतू व फल यांच्या रूपाने प्रकृती बनत नसेल तर यांच्या रूपाने प्रकृती बनत नसेल तर आणि चेतन जो पुरुष तो जर सुखदुःखांना उपभोग घेत नाही असे होईल तर संसार तरी कोठून संभवणार? म्हणजे हे दोघंही पाहिजे. प्रकृती म्हणजे हे संपूर्ण कार्यकरण संघात सुद्धा पाहिजे आणि त्याला भोगता उपभोग घेणारा त्या ठिकाणी जो पुरुष आहे तो सुद्धा पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात काय की असे संसार तरी कुठून हे दोघांची जोपर्यंत उत्पत्ती होत नाही तोपर्यंत संसाराचं अस्तित्व नाही. आणि म्हणून संसार तरी कोठून संभावणार? कार्य व करण अथवा कारण आणि हेतू व फल यांच्या रूपाने काय रूपांतर पावणारी भोग्य प्रकृती जी प्रकृती आहे ती काय करते? यांच्या स्वरूपामध्ये काय कार्य करणं यांच्या स्वरूपामध्ये
काय करते, हेतू आणि फल अलग लक्षात. त्याचा असणारा हेतू, फलाचा असणारा हेतू आणि फल म्हणजे जी काय कर्म केलेली आहेत ते हेतू आणि त्याचा असणारे ते फल, जे केल्यानंतर त्याचं फल भोगायचंच आहे म्हणून हेतू फल. आणि म्हणून अशा प्रकारे काय कार्य व करण, हेतू व फल यांच्या रूपाने रूपांतर पावणारी भोग्य प्रकृती काय करते, ही प्रकृती याच्या स्वरूपामध्ये ही भोग्य प्रकृती तिच्याशी तिच्या विरुद्ध असलेल्या पुरुषाचा भोगता या नात्याने अविद्यारूप संयोग जेव्हा होतो तेव्हा संसार संभवतो. अत्यंत महत्वाचं वाक्य. कसा संसार संभवतो हे याचं या ठिकाणी उत्तर. संसार आहे, पण कसा काय तो असणारा आत्मा या ठिकाणी असताना, सच्चिदानंद स्वरूप असताना मग कसा काय त्याला संसार प्राप्त झाला, काय करत, त्याचं असणारं उत्तर अतिशय सुंदर या ठिकाणी दिलं. काय म्हणतात नीट लक्षात घ्या की कार्य व करण आणि हेतू व फल यांच्या रूपाने रूपांतर पावणारी जी भोग्य प्रकृती काय तिच्याशी तिच्या विरुद्ध, त्या प्रकृतीच्या विरुद्ध असलेल्या पुरुषाचा म्हणजे काय, भोगता या नात्याने तो जो पुरुष आहे, तो पुरुष जेव्हा काय भोगता या नात्याने काय होतोय, अविद्यारूप संयोग जेव्हा होतो त्याचा अविद्येशी संयोग म्हणजे मूल अज्ञानाशी. अलग लक्षात. ज्यावेळेस संयोग होतो हे महत्वाचं, तो असणारा जो पुरुष आहे त्याचा भोगता या नातेने म्हणजे मी करतो, मी अमुक करतो, त्याच वेळेस संयोग झाला येते लक्षात त्या पुरुषाचा. आणि मग ज्यावेळेस तो संयोग करतो त्यावेळेस तो अविद्यारूप म्हणजे संयोगाला कारण काय झालं, अविद्येमुळे. वास्तविक पुरुषच आहे, परंतु अविद्येने ज्यावेळेस संयोग होतो आणि मी भोगता, मी करता ह्या भावाला प्राप्त होतो, त्याच वेळेस अविद्यारूप संयोग जेव्हा होतो तेव्हा संसार संभवतो. अविद्येमुळेच. म्हणजे काय, हा जो संपूर्ण संसार आहे हा कशामुळे, मग अविद्येमुळेच. जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत संसार आहे. ज्या क्षणी अविद्येचा नाश त्यावेळेस पुन्हा स्वस्वरूपाची स्थापना. हे स्पष्ट आता या वाक्यावर नव्हतं. आणि म्हणून अशा प्रकारे प्रकृती ही काय कार्य व करण अथवा कार्य व करण अथवा कारण उत्पन्न करीत असल्यामुळे ही प्रकृती काय करते, संपूर्ण उत्पन्न करण्याचंच काम करते. कार्य करण आदी जे आहे अपरा प्रकृती संपूर्ण जगतात निर्मिती करण्याचं काम करते आहेत. आणि असं काय कार्य करणं म्हणून प्रकृती ही कार्य व करणं अथवा कारण उत्पन्न करीत असल्यामुळे आणि हा पुरुष काय करतोय, पुरुष सुखदुःखाचा उपभोग घेत असल्यामुळे तो काय करतोय, त्याच्यामध्ये अज्ञानवशात, हा अज्ञान हा शब्द सार्थत्याने महत्वाचा, त्यात यांचा संयोगच होणार नाही. अज्ञानाने आवृतम ज्ञान तेन मुह्यन्ति, त्यामुळे मोहाला प्राप्त झाला. वास्तविक नसताना सुद्धा अज्ञान निर्माण झालं आणि त्या अज्ञानामुळे तो या ठिकाणी काय मोहाला प्राप्त झाला, तेच सांगितलं. आणि मग अशा प्रकारे संसार कारण म्हणले आहे ते पुरुष सुखदुःखाच्या घेत असल्यामुळे प्रकृती पुरुष दोन्ही संसार कारण असे म्हटले आहे ते योग्यच आहे. बरे, हा संसार म्हणजे तरी काय, मग संसाराचा पुरुष याचं सांगितलं जीवात्म्याचं. मग संसार म्हणजे काय, संसाराची व्याख्या पुन्हा या ठिकाणी करतात. हा संसार म्हणजे तरी काय, सुखदुःखांचा संभोग उपभोग घे हाच संसारी होय. संसार म्हणजे काय, संसार तर सुखदुःखाचा त्या ठिकाणी असणारा उपभोग म्हणून सांगितले. त्या ठिकाणी दुःखालयम अशाश्वतम, अशाश्वत स्वरूप, सुख आणि दुःख, त्यामुळे सुख थोडंच आहे, सगळं दुःखच आहे. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. अलग लक्षात. या सगळ्यांचा अनुभव ज्या ठिकाणी होतो तो संसार. म्हणून सुखदुःखाचा संभोग म्हणजे उपभोग हा संसारी होय. आणि पुरुषाच्या ठिकाणी असलेले जे सुखदुःखाचे भोक्तृत्व, या संपूर्ण संसाराचा काय सुखदुःखात्मक, हे मी भोगतो ते मी करतो म्हणून भोक्तृत्व कोणाच्या ठिकाणी आलं, या पुरुषाच्या ठिकाणी हे त्याचं भोक्तृत्व आलं, ह्या सगळ्याला भोगणारा. म्हणून भोक्तृत्व पुरुषाच्या ठिकाणी असलेले जे सुखदुःखाचे भोक्तृत्व हेच त्याचे संसारित्व. अलग लक्षात. म्हणून त्याचं पुरुषाचं संसारित्व हेच की अज्ञान कल्पित प्रकृतीच्या द्वारे निर्माण होणारे गुण सुखदुःखादी
त्यांचा भोक्तृत्व, मी भोगता, ज्या वेळेस तो होतो त्याच वेळेस तो संसारी होता आणि महेच त्याचं संसारित्व होय. आणि अशा प्रकारे तो पुरुष अज्ञानवशात, म्हणून तो शब्द अतिशय तिथला महत्वाचा, अज्ञानाने, वास्तविक नसताना सुद्धा अज्ञानाने तो मानतो आणि या संपूर्ण संसार चक्रामध्ये बसतो आणि जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये तो येतो. यतः पुरुषस्य सुखदुःखानां भोक्तृत्वमिति उक्तम तत्तस्य किं निमित्तमिति आह उच्यते. सुखदुःखाचे भोक्तृत्व हे पुरुषाचे संसारित्व सांगितले. म्हणून अशा प्रकारे पुरुष संसारी का होतो, या सुखदुःखाचा असणार भोक्तृत्व, म्हणजे स्वतःमध्ये मी करता, मी भोगता ह्या भाव ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेसच तो संसाराला प्राप्त होतो, संसारित्व होतो. जो त्या ठिकाणी असणारा पुरुष जीवभावाला प्राप्त होतो. म्हणूनच सुखदुःखाचे भोक्तृत्व हे पुरुषाचे संसारित्व आहे. आणि म्हणून सुखदुःखाचं भोक्तृत्व, भोगता म्हटला की आलाच त्याच्याबरोबर ते सगळं संसार, म्हणून भोक्तृत्व हे पुरुषाचे संसारित्व आहे असे सांगितले. परंतु त्याला ते संसारित्व कोणत्या कारणामुळे प्राप्त होतं, मग अशा प्रकारे त्या पुरुषाला हे जे संसारित्व प्राप्त झालं, हे संसारित्व कोणत्या कारणाने प्राप्त झालं, काय कारण त्याचं, पुन्हा त्याचं आता आणखी पुन्हा विश्लेषण, सगळं विश्लेषणच चाललंय आता 13व्या अध्यायामध्ये. पुन्हा त्या आणखी सखोल अभ्यास चाललाय या ठिकाणी. ते पुढच्या अध्यायातून 21व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान गुणान् कारणं गुणसंगोस्य सद्यो निजन्मसु. की अशा प्रकारे तो काय आहे, तो पुरुष प्रकृतिस्थो ही भुंक्ते प्रकृतीच्या अनुषंगाने, कारण पुरुष शरीर आणि इंद्रियाच्या रूपाने परिणित झालेला, म्हणजे शरीर इंद्रियकार प्रकृती स्थित होऊन शरीर इंद्रिय संघातच मी आहे असे मानून, या ठिकाणी प्रकृतीमध्ये स्थित होऊन मी शरीर इंद्रिय संघात आहे असे मानून काय करतो, प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सुख दुःख मोहात्मक गुणांचा भोगता होतो किंवा त्यांना भोगतो, त्यांचा अनुभव घेतो. या भोगत्याचे गुणांवरील काय, गुणांवरील आसक्ती हेच त्याच्या सत आणि असत योनीचे काय झाले कारण होते. की अशा प्रकारे ज्यावेळेस तो भोगता होतो त्याच भोगत्याचा असणारा त्या फलाच्या अनुषंगाने पुन्हा काय सत असत योनिषु, म्हणजे चांगल्या आणि वाईट योनीला तो प्राप्त होतो. त्याचा असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आज काय अध्याय होणार नाही, कार्यक्रमाला बाहेर जायचं. उद्या नेहमीप्रमाणे 7:30 वाजता वर्ग होईल. ओम तत्सत.